ये रे पैसा 3 हा 18 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित झाला। त्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आणि त्याच दिवशी सय्यारा नावाचा एक हिंदी चित्रपट यशराजचा प्रदर्शित झाला आणि त्याला देखील अतिउत्तम प्रतिसाद त्याला मिळाला। आणि आज आठवडा म्हणजे मागच्या शुक्रवारी ये रे पैसा 3 रिलीज झालाय। बरोबर एका आठवड्याने म्हणजे दुसरा आठवडा पण श्वास घेऊ दिला नाही आणि मल्टिप्लेक्सनी चित्रपटगृहामधनं ये रे पैसा 3 हा सिनेमा संपूर्णपणे काढून टाकला। म्हणजे अक्षरशः एकही शो नाही। मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, हे मुंबईमध्ये ये रे पैसा 3 जो गेल्या शुक्रवारी रिलीज झालाय त्याला असलेले शोज आहेत। हे बघा, केलं तुम्ही झूम? हो। पण या गोष्टी आता वारंवार का होताना दिसतात? एकीकडे आपण बघतोय तर सिनेमा जर चांगला सुरू असेल तर मल्टिप्लेक्सवाल्यांचा बिझनेसच करायचा आहे। हा बिझनेस करत असताना मराठीची गळचेपी का? मला एक गोष्ट माहिती आहे, हा माझ्यावर असलेला राग आहे। हा राग या मल्टिप्लेक्सवाल्यांनी आत्ता काढलेला। पण मी एक सांगतो, मी आता गप्प बसलोय। आता मी काही आंदोलन करत नाहीये, कारण मीच माझ्या चित्रपटांसाठी आंदोलन करावं हे मला पटत नाहीये, माझ्या मनाला पटत नाहीये। पण ध्यानात ठेवावं, तुम्ही आज माझ्यावर राग काढलात ना, याचा बदला मी घेणार नक्की। खरं तर आजपर्यंत जसं म्हणलं की अनेक आंदोलनं झालेली आहेत मराठी चित्रपटासाठी, मनसे प्राधान्यक्रमाने विनंती केलेली आहे। मात्र तुमच्याच चित्रपटाची जर अशी पद्धतीने गळचेपी होत असेल तर निश्चित एक निराशाजनक चित्र आहे। मल्टिप्लेक्स वाले तुमच्याकडनं सूट घेतात अशी भावना आहे का? कुठेतरी आधीच्या आंदोलनाचा हा बदलाव मी कसं आहे, मी आतापर्यंत जी आंदोलनं केली आहेत ती मी मराठी भाषेसाठी, मराठी चित्रपट लागावे म्हणून केली आहेत आणि ह्यापुढे देखील करणार। फक्त मला माझ्या चित्रपटासाठी मीच आंदोलन करतोय हे मला कुठेतरी पटत नव्हतं, म्हणून मी काही आज सगळ्याबद्दल काही आंदोलन वगैरे मी काही नाही केलं आणि मी करणार देखील नाही। पण गेली 18 वर्ष सातत्याने मराठी चित्रपटगृहामध्ये लागावा म्हणून मी बांधतोय, मी आंदोलन करतोय आणि लावून घेतले चित्रपट। याचा राग जर काही मल्टिप्लेक्सवाले माझ्यावर अशा काढत असतील तर ठीक आहे ना, मान्य मला। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज अनेक नेत्यांनी ट्विट केलेलं आहे, एक्सपोज केलेले आहे। व संजय राऊत असतील, आता सुशांत शेलार जे मनसेचे नाही आहेत मात्र तुमचे मित्र आहेत, ते सुद्धा एका थिएटरमध्ये जाऊन ये रे पैसा 3 लावायचं का? कुठे ना कुठे मराठी भाषा सगळे एकत्र येतात असं तुम्हाला वाटतंय का? मला याचं खरंच कौतुक वाटतं की आज मराठी भाषेसाठी, मराठी चित्रपटांसाठी, मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी आज मी पण मगाशी बघितलं शिवसेनेचे श्री संजय राऊत यांनी ट्विट केलं। त्यांनी देखील सांगितलं की मराठी ये रे पैसा लागत नाही। त्यांनी कुठे पक्ष बघितला नाही। मी त्यांचे देखील आभार मानतो। सुशांत शेलार, मी यांचे देखील आभार मानतो आणि इतर पक्षातली जी लोक जे म्हणून मराठी चित्रपटाच्या मागे ठामपणे, गंभीरपणे उभे आहेत, मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। आता कुठे ना कुठे तुम्ही सांगता की मी माझ्या सिनेमासाठी काही करणार नाही, मात्र जर हे वारंवार होत असेल आणि जर ये रे पैसा 3चे स्क्रीन वाढले नाही तर मनसे पक्ष म्हणून जसं संदीप देशपांडे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तसं मनसे काय आक्रमक पवित्रा घेतलाय? नाही, मी याच्यावर स्वतः काही आंदोलन वगैरे जाऊन करणार नाहीये, कारण मला स्वतःला माझा चित्रपट लागावून मीच आंदोलन करतोय हे मला पटत नाहीये। मला याच्यामध्ये एक गोष्ट वाटते की माझ्या कलाकारांनी, माझ्या दिग्दर्शकांनी, माझ्या अख्ख्या टीमनी जी मेहनत घेतली आहे, तुम्ही एका आठवड्यामध्ये ठरवता कुठला सिनेमा चालणार नाही चालणार,
आणि तुम्ही हिंदी सिनेमाला तुम्ही प्राधान्य देता आणि हिंदी सिनेमा तुम्ही बघाल त्या प्लाझाला सगळे शो सह्यारला आहेत, एक शो मराठी सिनेमाला नाहीये. बरं माझा लावू नका तुम्ही. तुम्हाला अमय गोपकरवर राग आहे ना, अमय गोपकरचा सिनेमा लावू नका मल्टिप्लेक्समध्ये. इतर कुठलाही तुम्ही सिनेमा मराठी सिनेमा मल्टिप्लेक्समध्ये लावा. माझी एवढी फक्त मागणी आहे. यावर नितेश राणे मंत्री नितेश राणेंना प्रश्न विचारण्यात आला की मराठी पिक्चरांना स्क्रीन दिली जाते, तर ते म्हणतात की आम्ही बोलतो डिस्ट्रीब्युटर्सला, आम्ही मिळून देतो त्यांना स्क्रीन, त्यांनी सरकारकडे यावं, सरकार त्यांना मदत करेल. तुम्ही सरकार दरबारी तुमचं म्हणणं मांडावं असं नितेश राणेंचं म्हणणं आहे. मला माफ करा, पण जर का मराठी निर्मात्याला मराठी चित्रपट महाराष्ट्रामध्ये लागावा यासाठी सरकार दरबारी जाऊन याचना करायला लागणार असेल तर याच्यासारखी दुर्दैवाची गोष्ट कुठली नाही. सरकारला सांगावं लागतं. आज तुम्ही मला सांगा, कायद्यानं कायदा काय सांगतो की एक मल्टिप्लेक्स थिएटर जिथे 6 स्क्रीन आहेत त्यातल्या एका स्क्रीनमध्ये तुम्हाला कंपल्सरी मराठी चित्रपट लावावाच लागेल. आणि जर का हे 6च्या 6 स्क्रीनमध्ये जर का हिंदी सिनेमे लावणार असतील तर यांच्यावर कारवाई नको व्हायला. एकीकडे संजय राऊत तुमची पाठराखण करतायत. आता पक्ष जरी वेगवेगळे असले तरी मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना मनसे हे एका पेजवर होते, ते आतापर्यंत सगळ्यांनी बघितलेलं आहे. मनोनयनाची चर्चा आहेतच. मात्र दुसरीकडे शिवसेनेकडे म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं सुद्धा तुमची भूमिका, तुमच्या मागे पाठराखण केली जाते. अर्थात या सगळ्या पक्षांमध्ये असणारे तुमचे हे मित्र आहेत, मात्र दोन्ही पक्षांकडनं सहयोग मिळतोय मनसेला या बाबतीत. मी त्यांचे आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो. मला आताच कळलं की याची सुशांत शेलार यांनी आंदोलन केलंय एका मल्टिप्लेक्सच्या इकडे की मराठी चित्रपटाला थिएटर मिळावे म्हणून. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे म्हणून आंदोलन करावं लागतंय. यासारखी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही. तुम्ही नितेश राणेंनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे सरकारची बातचीत करणार नाही, मी सरकार दरबारी वगैरे जाणार नाहीये. हे कुठली भाषा आली सरकार दरबारी या मग आम्ही बघू. सरकारने आमच्या मागे निर्बंध आम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे ना. पण तुम्हाला असं वाटतंय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पण याबद्दलचं वक्तव्य केलं पाहिजे किंवा याबद्दलच्या फक्त ये रे पैसा 3 नाही तर प्रत्येक मराठी सिनेमासाठी सरकारने मराठी चित्रपटांच्या दरबारी यायला पाहिजे आणि मराठी चित्रपट